हा कप की हा कप? तुम्ही टपरीवर चहा प्यायला जाता तेव्हा कोणत्या कपातून चहा पिता? काचेचा कप नीट धुतला नसेल तर? किती जणांनी प्यायला असेल? बापरे. किंवा मग हायजेनिकच नाहीये हा, म्हणून मग आपण हा साधा यूज अँड थ्रो कपच वापरूया असा विचार करता का? आणि असा विचार करून यूज अँड थ्रो कपच घेता का? असं करत असाल तर तुम्हाला कॅन्सरचा धोका आहे. आणि असं मी नाही तर डॉक्टर सांगतायत. बुलढाण्यातली एक बातमी जिने सध्या सर्वांचं लक्ष वेधलंय आणि त्यामुळे सध्या यावर चांगलीच चर्चा होतीये. चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी घालण्याचे आदेश बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 7 नोव्हेंबरला दिलेत. अद्याप या आदेशाची संबंधित यंत्रणांकडून, विभाग प्रमुखांकडून अंमलबजावणी झालेली नाहीये, पण त्या निमित्ताने चर्चा मात्र चांगलीच होतीये. तर या बंदी घालण्यात आलेल्या चहाच्या कपात काय असतं? BPA या केमिकलचा वापर करून चहाचे कागदी कप बनवले जातात. कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकलं तर कपाच्या आतलं मायक्रोप्लास्टिक वितळतं आणि चहासोबत लाखो मायक्रोप्लास्टिक्स आपल्या पोटात जातात. यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून कागदी कपांवर बंदी घालण्याची मागणी आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी ऑक्टोबर महिन्यात केली होती आणि जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्याकडे ती दिली गेली. त्याची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी कागदी कपांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारांनी 7 नोव्हेंबरला सर्व विभाग प्रमुखांना कागदी कपांवर बंदी घालण्याचे आदेश देऊन कार्यवाही करण्याचं पत्र सुद्धा दिलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कप तपासण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले. त्यानुसार काही सॅम्पल पुण्यातल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं. त्या पार्श्वभूमीवर आता इथे नगरपालिकेच्या वतीने कारवाई केल्या जात आहे आणि या साऱ्यावर बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी यांचं नेमकं म्हणणं काय आहे? खरंच या कपामुळे काय होऊ शकतं ते काय म्हणतायत जाणून घेऊया. एक जे शासनाचे आदेश तसेच बऱ्याचशा समाजसेवी संस्था आणि NGOज यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्लास्टिकची बंदीबद्दल आवाहन केले जाते आणि ते जनमानसाने ते वापरू नये अशा पद्धतीची जनजागृती सुद्धा केल्या जाते. परंतु प्लास्टिकच्या कपमध्ये तसेच कागदी कपमध्ये चहा घेणं हे चुकीचं आहे. आपण कागदी कपमध्ये म्हटलं तर कागदी कप बनवण्यासाठी सुद्धा प्लास्टिक आणि मेनली यांचाच उपयोग होतो, त्यामुळे ते सुद्धा धोक्याचं आहे. तसेच प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिल्यामुळे प्लास्टिकमध्ये जे रिलेटेड काही त्याच्यातले केमिकल्स असतील, ज्याला मायक्रो केमिकल्स असे म्हणू आपण, ते त्या हॉट वॉटर किंवा हॉट ड्रिंकमध्ये मिक्स होतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पॉलिस्टर असेल, PVC असेल किंवा BPA नावाचा घटक असतात आणि हे जे घटक आहेत ते इंटेस्टायनल टिश्यूज जे असतात त्याला सुद्धा क्रॉस करतात आणि ब्लड ब्रेन बॅरियर सुद्धा क्रॉस करण्याची यांच्यामध्ये ताकद असते. त्यामुळे ते बऱ्याचशा आजारांना चालना देऊ शकतात. त्यामुळे प्रामुख्याने ते टाळलं गेलं पाहिजे. यापासून होणारे आजार प्रामुख्याने असेल तर कॅन्सर सारखे आजार आहेत. वेट गेन सुद्धा यामुळे होतं. तसेच त्यामध्ये किडनीशी रिलेटेड आजार होणे आणि मुख्यत्वे जे पचनाशी रिलेटेड इंटेस्टाईन्स आपल्या शरीरामध्ये असतात त्याचे सुद्धा आजार यामुळे होत असतात. त्यामुळे हे टाळणं गरजेचं आहे. IIT खरगपूर कडून नुकतंच याबाबत संशोधन केलं गेलं. त्यातले असोसिएट प्रोफेसर सांगतात की आमच्या अभ्यासानुसार 100 मिली गरम द्रव एका कपात 15 मिनिटं ठेवलं तर 25,000 मायक्रॉन आकाराचे प्लास्टिकचे कण त्यात विरघळू लागतात. याचा अर्थ असा की जी व्यक्ती दररोज 3 कप चहा किंवा कॉफी पितेय त्यांच्या शरीरात प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण जमा होतात, जे डोळ्यांना दिसत नाहीत पण त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. कुठल्या प्रकारचे परिणाम होऊ शकतात तर थर्माकोल प्लेट डिश बनवण्यासाठी केमिकल्सचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जातो. जेव्हा या डिश मध्ये किंवा कपात आपण गरम पदार्थ टाकतो तेव्हा त्या पदार्थाची आणि केमिकलची रिॲक्शन होते आणि खाद्यपदार्थासोबत केमिकलचे अंश त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात आपल्या पोटात जातात. वारंवार असं होत गेलं तर त्यानं कॅन्सर सुद्धा होऊ शकतो.
पुढे या प्लेट आणि कप बनवण्यासाठी पॉलिस्टिरीन वापरलं जातं, मग गरम पदार्थांसोबत ते आपल्या पोटात जातं, त्यामुळे थकवा येणं, पोटदुखी, हार्मोन्स असंतुलन, स्नायूंमध्ये वेदना असा त्रास सुद्धा आपल्याला जाणवू शकतो. थर्माकोलच्या प्लेट आणि कप यांच्यातून अन्नपदार्थ गळू नयेत यासाठी सगळ्यात वरून त्यांना वॅक्स लावून कोटिंग केलं जातं. त्याचाही काही अंश अन्नपदार्थांच्या माध्यमातून आपल्या पोटात जातो. वारंवार अशा पद्धतीने वॅक्स पोटात जाणं आरोग्यासाठी निश्चितच चांगलं नाहीये. या वस्तूंमध्ये मेट्रोसेमिन, बिस्फिनोल आणि इथाइल डेक्झिन असे केमिकल्स असतात, जे गर्भवती स्त्रियांसाठी आणि त्यांच्या बाळांसाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी शक्यतो अशा डिस्पोजेबल वस्तूंचा वापर करणं टाळायला हवं. या वस्तूंमध्ये हानिकारक पदार्थ वारंवार पोटात गेल्याने किडनी, लिव्हर या अवयवांवर ताण येतो. त्यांच्यावर वारंवार येणारा ताण त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण करतो. त्यामुळे मग या अवयवांचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. अर्थात हे सगळं अभ्यासकांनी सांगितलेलं आहे, ही काही माझ्या पदरची माहिती नाहीये. बिस्फिनॉल ए आणि डायथॉइल हास्किन फॅलेट हे घातक घटक आढळतात. गरम पदार्थांच्या संपर्कात आल्यास त्यात ते विरघळतात. प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणं सुद्धा आरोग्यासाठी चांगलं नाहीये. स्वच्छतेसाठी म्हणून बाटली वारंवार धुतली जाते. धुण्याने त्यातले रसायन पाण्यात मिसळू लागतात. त्यामुळे शरीरात हार्मोनलचं बॅलन्स बिघडतं आणि कॅन्सर, त्वचा रोगांचा धोका वाढतो, असं रॉकलँड रुग्णालयाचे डॉक्टर MP शर्मा यांनी सांगितलंय. जेवढा गरम पदार्थ यात दिला तेवढी घातक रसायनं झटपट मिसळतात. त्यातून येणारे काही रासायनिक पदार्थ डाऊन सिंड्रोम आणि काही मानसिक आजारांना सुद्धा कारणीभूत ठरू शकतात, असंही अभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणूनच अशा कपांमध्ये, प्लेट, बॉटलमधून अन्नपदार्थ घेणं टाळायला हवं. तुमचं या साऱ्यावरती म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.